पद्धतीने इकडे आज सगळे जमलात। शिवसेनेमध्ये आपण प्रवेश करायचा निर्णय घेतला, योग्य निर्णय घेतला आणि मला 1 वर्ष तपासून घेतला, त्याबद्दल आभारी आहे। पण बरोबर आपण जेव्हा कुठलाही राजकीय किंवा जीवनात कुठलाही निर्णय घेतो तर त्याला विचार करून आपण तो निर्णय घ्यावा लागतो। आणि आपल्यासारखी लोक जी इतक्या वर्षांपासून राजकारणामध्ये आहेत, आमच्यापेक्षा जास्त नॉलेज राजकीय हे तुमच्याकडे आहे। स्थानिकाची परिस्थिती काय, विकासात्मक काय करण्याची गरज आहे ही आमच्यापेक्षा कित्येक पटीने आपल्याकडे ते नॉलेज आहे। आणि म्हणून आपण जो आज निर्णय घेतला, मी आपल्याला शुभेच्छा देत असताना हे देखील शब्द देतो की आपण ज्या उद्देशाने शिवसेनेमध्ये आलात, जी विकास कामं आपली राहिली असतील, जी कामं आपली राहिली असतील ती 100% पूर्ण करण्याची ग्वाही मला आज या वर्षी देतो। आमचा प्रयत्न साहेब तोच आहे। निलेश राणेला काय कुठली पदं नको, कुठल्याही पदांचा पाठलाग नाही आणि आपल्याला काय पदच हवं अशाचा काही भाग नाही। मी मागची 10 वर्ष साहेब जवळून बघितलं, ह्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या होत्या, अनेक गोष्टी मागण्यासारख्या होत्या। त्या विधिमंडळामध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो, नागपूर अधिवेशन 5 दिवसाचं आणि त्यानंतरचे 2 अधिवेशन, मी जेव्हा माहिती काढली की माझ्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये काय काय मागण्या आहेत त्या फक्त एकदा मला दाखवा। मी लायब्ररीमध्ये गेलो, मी रेफरन्स काढले की माझ्यापूर्वी काय काय इकडून मागणी झाली। मी इकडच्या काही अधिकाऱ्यांबरोबर बसलो, काही अभियंते आहेत, काही अधिकारी आहेत, कलेक्टर येऊन गेले, 2 कलेक्टर चेंज झाले। मी बोललो माझ्या कुडाळ मालवण मतदारसंघातून मला पैसा का कमी मिळतो, मागची 10 वर्ष झाली मागणीच नसल्यानंतर सरकारमध्ये मंत्रालय, विधिमंडळ ही आपली का दखल घेईल, त्या सभागृहातून जी मागणी करणं गरजेचं होतं, ती मागणी त्या जोराने मागितली पाहिजे होती। अरे आपण सिंधुदुर्गातील लोक आहोत, त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाला कळलं पाहिजे की आपला आमदार या विधिमंडळात आलेला आहे। जर तुम्ही एका मतदारसंघाला 1 न्याय देताय, तुम्ही तिकडे 100 रुपये देताय, तुम्ही दुसऱ्या बाजूच्या मतदारसंघाला 100 रुपये देताय, तर मला 20 रुपये का देताय? मला 100 नाही, मला 200 रुपये तुम्हाला द्यावे लागतील। हा मांडायचा प्रयत्न मी केला। मी माझ्यासाठी नाही करत, मला तुम्ही सगळ्यांनी सगळं दिलं। माझ्या राणे साहेबांना तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री या जिल्ह्याने दिला, या मातीने दिला, ते उपकार राणे परिवार कधीच आयुष्यात विसरू शकेल। आता उरलेलं आयुष्य आहे ते सिंधुदुर्गाच्या लोकांसाठी जेवढं करता येईल तेवढं सगळं करायचा जो काय प्रयत्न आहे, हा तो प्रयत्न की माझ्या मतदारसंघाला तुम्ही अन्याय करू शकत नाही। आम्ही काहीच मागत नाही, कोकण म्हणून आम्ही काहीच मागत नाही। आणि जर आम्ही मागत नाही तर तुम्ही देत नाही, असं कसं होईल? तुम्ही दिलं पाहिजे। हा आमचा मागण्याचा आणि हा आमचा त्या अधिकाऱ्यांना समजवण्याचा प्रयोग आहे। मग मी कुठल्या बाजूचा आहे, मी सत्तेमध्ये आहे की विरोधात आहे, हा माझ्यासमोर प्रश्न नसतो। राणे साहेबांनी संस्कार दिले, निलेश तू ह्या लोकांचं काहीतरी देणं लागतो, तू मतदारांचं देणं लागतो, तू त्या विधिमंडळामध्ये जो गेलाय तो मतदारांमुळे गेलेला आहेस, तू त्यांचे उपकार कधी विसरायचे नाही। आणि म्हणून मतदारांचे उपकार कधी विसरत नाही। मी आमचे पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे उपकार कधी विसरत नाही की त्यांनी मला तिकीटच दिली नसती, त्यांनी मला इकडे उमेदवारीच दिली नसती तर ह्या बाजूचा निलेश राणे कधीच दिसला नसता। म्हणून मी मतदारांचे, माझ्या कुडाळ मालवणच्या मतदारांचे आणि सिंधुदुर्ग वासियांचे
आमच्या शिंदे साहेबांचे उपकार कधीच विसरत. आणि नगर आमची परिषद लागलेली आहे, मधोमध हा प्रवेश झाला, तरी देखील हा प्रवेश महत्वाचा आहे. हा किती महत्वाचा आहे की मधोमध नगरपालिका सुरू असताना आपला प्रवेश इकडे झाला. तुम्हाला जपण्याचं काम इकडे इथून पुढे करण्यात येईल, तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. जसं सामंत साहेब त्यांच्या मनोगतात बोलले, आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलं, निलय पार्टीनंतर पहिला परिवार म्हणून सांभाळ. ही सगळी लोक तुझ्या विश्वासाने पक्षाच्या विश्वासावर येतात आणि धनुष्यबाण हे कोकणाच्या मनामध्ये घराघरामध्ये आहे. तर त्याचं जे काय आहे लोकांचं ते तुला बघावं लागेल. तुम्ही विश्वासाने आलात सगळे, मी मनापासून तुमचं स्वागत करतो. आपली जी कामं आहेत ती 100% मार्गी लावायचं काम मी असेल, सामंत साहेब असेल, हे व्यासपीठ असेल, हे 100% तुमच्या मागे उभं राहणार, तुमची सगळी कामं करून देणार. कारण का दुसरं आपलं काम नाही. माझा दृष्टिकोन हा फक्त विकासात्मक आहे की आज जिल्ह्याचा आराखडा 200 आहे, तो 400 कसा होईल, 400चा 1000 कसा होईल आणि 5 वर्षात हा 5000 ते 6000 कोटी कसा होईल, हा माझ्या डोक्यामध्ये फक्त तेवढंच आहे. मी आजूबाजूला बघत नाही, कोण माझ्यावर टीका करतंय मला त्याच्यावर फरक पडत नाही, कोण मला शून्य म्हणतं मला फरक पडत नाही. बाजूला 10 लावायचं काम माझं आहे, 100 करणार. म्हणून कोणाला काय बोलायचं आपण रिझल्ट मधून बोलू. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या पैकीच्या पैकी शिवसेना म्हणजे शिवसेना जिंकणार. वाटेल ती ताकद लावू. आज जशी नगर परिषदेमध्ये लावतोय आम्ही, ती सगळी ताकद जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही 100% लावणार. तुम्हाला सगळ्यांना, कारण का आम्ही ही लढाई ही लढाई खरं तो व्हायलाच नको. आम्ही ही लढाई मागितली नाही. राणे साहेबांच्या शब्दाखाली आम्ही 0वर पण इथे लढायला तयार. काय ना आम्हाला काही नका देऊ, जिल्ह्यामध्ये काही नका देऊ, पण राणे साहेबांचा शब्द तुम्ही पाडलात. आता शिवसेना राणे साहेबांचा शब्द ठेवणार आणि सगळीकडे शिवसेनेचा झेंडा लावणार आणि सगळ्या निवडणुका येणाऱ्या पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असेल, ही 100% शिवसेना आपली ताकद दाखवेल. कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही कुठे कमी पडू नका. आजपर्यंत तुम्ही तिथे जसं काम केलं, तिथे बसून आम्हाला जसं त्रास त्यावेळेला दिला, तसा त्रास इकडे राहून आता तिकडे द्या. एवढं फक्त या निमित्ताने सांगतो. मी मनापासून तुमचं या पक्षामध्ये स्वागत करतो. तुमच्या कामाबद्दल मला सन्माननीय फडते साहेबांनी सांगितलेलं आहे, सन्माननीय सामंत साहेबांनी सांगितलेलं आहे. तुमच्याबद्दल आणि आपल्या सगळ्या सहकार्यांचं ज्यांचं मी नाव घेतलं, ज्यांचं मी नाव घेतलं नाही, माझ्यावर राग काढू नका. लिस्टमध्ये जेवढं नावं आली तेवढीच मी घेतली, पण तुमच्या सगळ्यांचा मी आदर करतो आणि आयुष्यभर आदर करणार एवढं तुम्हाला 100% सांगतो. तुम्ही सगळे आलात. परत एकदा शिवसेनेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि जय महाराज. देऊन साजरी करताय. याच पटांगणामध्ये गेल्या वर्षीची हीच वेळ